नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। एका आईची मदतीसाठी कळवळीने हाक भंगार वेचून करतेय, आपल्या चिमुकल्यासोबत करतेय उदरनिर्वाह। हृदय पिळवटून टाकणारी घटना। स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी ही म्हण तर प्रचलित आहे, पण त्याचा प्रत्यय आला तो उमरे तालुका राहुरी येथील एका आईकडे पाहून। उमरेतील संतोषी ज्ञानदेव ढोकणे ही महिला अनेक दिवसांपासून हालअपेष्टाने संघर्षमय जीवन जगत आहे। मूळची उमरे येथील असणारी संतोषी ढोकणे हिचा विवाह झाला, पण काही कालावधीनंतर पतीने तिला सोडून दिले। त्यानंतर ती गावी आली, पण आई वडील तर केव्हाच देवाघरी गेलेले, जीवन जगणार तरी कसं। आपल्या 2 छोट्या चिमुकल्यासोबत तिने दिवस काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक गोष्टीला लागतो तो पैसा, आणि अंधार कुठून हा तिच्या पुढे प्रश्न होता। शेवटी तिने भंगार गोळा करण्याचा व्यवसाय निवडला आणि त्यावर तिचा उदरनिर्वाह आहे। भंगार वेचून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहे। तिचा केवळ 4 वर्षाचा मुलगा देखील भंगार वेचायला जातोय, हे बघणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल अशी घटना आहे। ना राहायला ठीक घर, एवढ्या थंडीत देखील हे कुटुंबातील संतोषी ढोकणे ही आपल्या 2 चिमुकल्यांना घेऊन उमरे पोस्ट ऑफिस परिसरातील ओट्यावर झोपते। त्यांच्या घरात साधा तवा सुद्धा नाहीये। ती महिला आरावर भाकर भाजून आपल्या चिमुकल्यांसोबत खाते। आता तरी शासन आणि उमरे ग्रामस्थांना जाग येईल का? तुमच्या परिसरात असे घडतेय का? कमीत कमी तुमच्या परिसरातील व्यक्तीला तरी जात भेद पंथ सोडून मदत करा। संतांची भूमी म्हणून उमरे गाव ओळखले जाते, पण या ठिकाणी अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडत असतील तर आम्ही देखील निशब्द आहोत। संतोषी ढोकणे एका आईने मदतीसाठी आर्त हाक दिली असून त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा सर्व नागरिक देखील करत आहेत। माझे नाव संतोषी ज्ञानदेव ढोकणे, मुक्काम पोस्ट उमरे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। माझी परिस्थिती खूप बिकट आहे। घराची सर्व पडझड झालेली आहे। आई वडील वारले आहेत। मला बहीण भाऊ नाही। नवऱ्याने पण सोडून दिले, नवरा पण विचारत नाही। 2 छोटी मुले आहेत, मुलगा 4 वर्षाचा आणि मुलगी 1 वर्षाची आहे। मुलगी छोटी असताना मी 1-2 ठिकाणी घरची धुनी भांडे वगैरे करून मुलगी सांभाळत होते, परंतु आता धुनी भांडीचे कामं पण मिळत नाहीत आणि मुलगी छोटी आहे। मुलीचा घरचा खर्च, मुलांना खर्च चालवण्यासाठी माझा मुलगा आणि मी भंगार वेचतो। भंगार वेचताना मुलीला घेऊन मला चालावं लागतं आणि माझे 2 C-सेक्शन डिलिव्हरी झाले आहेत। सिजरचे ऑपरेशन झाल्यामुळं मला जास्त उचलण्यात गेल्यामुळं सर्जिकल हर्निया झाला आहे। मी आजारी पेशंट आहे। तर माझी शासनाला अशी विनंती आहे की माझा मुलगा शाळेत घालण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही। घराची पडझड झाली आहे। घरात राहणं सुद्धा शक्य नाही आहे। अंगावर पडण्याची भीती आहे। मुलगी छोटी आहे, मुलाला शाळेत घालण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि मुलीचा खर्च चालवण्यासाठी माझ्याकडे माझी खूप आर्थिक टंचाई आहे, पैसा नाही। आणि मुलीचा खर्च चालवण्यासाठी मला मुलाला जाऊन सध्या मुलाला घेऊन मी सध्या भंगार वेचते आणि भंगारचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करते, परंतु ते पण आता जास्त मिळत नाही। त्याच्यामुळे आमची प्रचंड उपासमार होत आहे। मुलीला जगवणं वाचवणं खूप आवश्यक होतं। मुलांचं खर्च भागवणं मला दिवसेंदिवस अवघड होत चाललंय। आमची खूप उपासमार होत असल्यामुळे माझी शासनाकडे अशी मागणी आहे की शासनाने आम्हाला आर्थिक मदत द्यावी। जनतेने पण आमच्या परिस्थितीची दखल घ्यावी आणि आम्हाला आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी। काही प्रमाणात तरी आम्ही मुलीचा खर्च भागवण्यासाठी पैसा मिळाला तरी मी तिला जगू वाचू शकते, मुलांना सांभाळू शकते। आम्ही संपूर्णपणे निराधार आहोत। माझी 2 मुले अनाथ आहेत। त्यासाठी मला खूप आर्थिक मदतीची गरज आहे। त्यासाठी सर्वांनी मला मदत करावी अशी सर्वांकडे माझी विनंती आहे। प्रतिनिधी रोहित गवडीसह प्रवीण शहाराम गायकवाड।
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.